Hello student. So today I am going to start exercise 3.3. Find the principal values of the following. विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक्झरसाइज 3.3 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल जे आहे फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. यापूर्वी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू कसं काढायचं, प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं, जनरल सोल्युशन कसं काढायचं आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज कसं काढायचं हे पाहणार आहोत. त्यात पहिलं जे एक्झाम्पल आहे फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल इज अ साइन इनवर्स 1/2 ची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला काढायचे. ओके, लेट साइन इनवर्स 1/2 इक्वल टू आपण एक्स सपोज करू बाय युजिंग डेफिनेशन. साइन इनवर्स 1/2 इक्वल टू एक्स बाय युजिंग डेफिनेशन. एक्सला इकडे आणा आणि 1/2ला जर राईट साईडला नेला आपण तर साइन एक्स इक्वल टू इनवर्स हा कमी होईल. साइन एक्स इक्वल टू 1/2 बट साइन π/2 1/2 ही कशाची किंमत आहे π/6 इक्वल टू 1/2 म्हणजे साइन 30 ची किंमत जी आहे ती किती 1/2 म्हणजे साइन π/6 इक्वल टू 1/2. देअरफॉर साइन एक्स ॲज इट इज 1/2 बद्दल आपण काय घेतलं इथं साइन π/6. देअरफॉर साइन कॅन्सल. देअरफॉर धिस साइन अँड धिस साइन are cancelled. Therefore x equal to π/6. π/6 means 30 degree. Therefore x equal to π/6 belongs to the bench of काय असेल मायनस π/2 to प्लस π/2 वजा 90 ते अधिक 90. π/2 म्हणजेच किती -90 to प्लस 90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे. म्हणजेच x इक्वल टू π/6 बिलॉंग्स टू म्हणजे मेंबर असणे त्या दरम्यान असणे π/6 इज मेंबर ऑफ -π/2 टू प्लस π/2. देअरफॉर म्हणजे या रेंजच्या दरम्यान ही व्हॅल्यू आहे म्हणून याला काय लिहिता येईल द रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स 1/2 इज अ π/6. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत कोसेक इनवर्स 2. कोसेक इनवर्स 2 याला आपण सपोज करता येईल याच पद्धतीने लेट कोसेक इनवर्स 2 इक्वल टू एक्स. कोसेक इनवर्स 2 इक्वल टू एक्स. देअरफॉर बाय युजिंग डेफिनेशन इनवर्स फंक्शनचे आपण डेफिनेशन बघितले. बाय युजिंग डेफिनेशन इनवर्सला तिकडे न्या म्हणजेच काय होईल कोसेक एक्स जसं साइन एक्स इक्वल टू 1/2 इथं कोसेक एक्स इक्वल टू काय असेल 2. सिमिलरली इथं साइन एक्स इक्वल टू काय घेतलं 1/2 इनवर्स कमी होईल. हा एक्स जर इकडे आणला तर साइन एक्स इक्वल टू काय होईल 1/2ला तिकडे हा इनवर्स हा कमी होईल. म्हणजे साइन एक्स इक्वल टू जसं आपण 1/2 घेतलं तसं बाय युजिंग डेफिनेशननुसार कोसेक एक्स इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल 2. देअरफॉर आता कोसेक एक्स इक्वल टू 2 बट 2 ही कशाची किंमत आहे कोसेकमध्ये बट कोसेक π/6 इक्वल टू 2. कोसेक π/6 ची किंमत म्हणजेच π/6 मीन्स 30 डिग्री. कोसेक 30 ची किंमत किती आहे 2 आहे. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल कोसेक एक्स इक्वल टू 2 बद्दल लिहा कोसेक π/6. कोसेक एक्स इक्वल टू काय असेल कोसेक π/6. कोसेक एक्स इक्वल टू कोसेक π/6. This cosec and this cosec are cancelled. Therefore x equal to π/6. x equal to π/6. Therefore ही येणारी जी व्हॅल्यू आहे therefore x equal to π/6 belongs to the bench of म्हणजे ह्या रेंजच्या दरम्यान आली पाहिजे -π/2 टू प्लस π/2. आता 30 हे काय असेल -90 टू प्लस 90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे. हे कंडिशन व्हेरीफाय करते म्हणजेच x इक्वल टू π/6 इज मेंबर ऑफ -π/2 टू प्लस π/2 म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला π/6 म्हणजे 30 डिग्री इज बिलॉंग्स टू काय असेल -π/2 टू प्लस π/2. देअरफॉर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यूज of
cosec inverse 2 is a pi by 6. Okay, cosec inverse 2 is a pi by 6 म्हणजे 2 ही जी व्हॅल्यू आहे कशाची आहे, कोसेक 30 ची किंमत आहे. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. विद्यार्थी मित्र, आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यात फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आपण यापूर्वी साइन इनवर्स 1/2 बघितलं, कोसेक इनवर्स 2 पाहिले. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे टॅन इनवर्स -1 ची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढायचं आहे. आणि त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल त्याला सिमिलरली तुम्ही सोडवू शकता, टॅन इनवर्स -√3. आता टॅन इनवर्स -1 हे जे एक्झाम्पल आहे आपण सोडवून घेऊ. टॅन इनवर्स -1 लेट टॅन इनवर्स -1 इक्वल टू x. आता आपण काय सपोज केलं, लेट टॅन इनवर्स -1 इक्वल टू x बाय युजिंग डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन. बाय युजिंग डेफिनेशन म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल टॅन इनवर्स -1 इक्वल टू x म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल टॅन x इक्वल टू काय असेल इथं -1. एक्सला इकडे आणणार, -1ला तिकडे हा इनवर्स कमी होईल, म्हणजेच काय होईल टॅन x इक्वल टू -1. आता -1 जी व्हॅल्यू आहे आपल्याला असं लिहिता येईल बट टॅन π/4 म्हणजेच 45 ची किंमत किती आहे 1, टॅन π/4 इक्वल टू 1. बरोबर. आता मायनस असल्यामुळे येणारी व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये येईल, बट टॅन π/4 इक्वल टू काय असेल 1. देअरफॉर टॅन x इक्वल टू काय असेल इथं -1 म्हणजेच काय लिहिता येईल इथं -टॅन π/4 प्लस 1. टॅन π/4 ची किंमत किती आहे 1, टॅन 45 ची किंमत 1 आहे. -1 असल्यामुळे काय लिहिता येईल इथं -टॅन π/4. हा टॅन आणि हा टॅन आपल्याला इथं कमी करता येईल. x इक्वल टू येणारी जी व्हॅल्यू आली काय असेल इथं -π/4. आता x इक्वल टू -π/4 देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल x इक्वल टू -π/4 इज अ मेंबर ऑफ द बेंच ऑफ काय असेल इथं -π/2 टू प्लस π/2 वजा 90 ते अधिक 90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे -45. हे कशाच्या दरम्यान असेल -90 टू प्लस 90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे. म्हणून देअरफॉर इथं आपल्याला लिहिता येईल द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ टॅन इनवर्स -1 is a -π/4. ओके, टॅन इनवर्स -1 म्हणजेच काय असेल -π/4 म्हणजेच -45 डिग्रीची ही व्हॅल्यू असेल. ओके, आता फोर्थ एक्झाम्पल आपण बघू. याला सिमिलरली एक्झाम्पल आहे, तुम्ही सुद्धा सोडवू शकता. टॅन इनवर्स -√3 इक्वल टू x. आता टॅन इनवर्स -√3 इक्वल टू x म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल देअरफॉर बाय युजिंग डेफिनेशन काय असेल इथं डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन इज. देअरफॉर बाय युजिंग डेफिनेशन म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल टॅन x इक्वल टू काय असेल इथं -√3. जसं तुम्ही इथे घेतलात टॅन x इक्वल टू -1, एक्सला इकडे आणलं, -1ला जर तिथे आणला तर इनवर्स फंक्शन कमी होईल टॅन x इक्वल टू -√3. बट आता हे कशाची किंमत आहे √3, बट टॅन π/3 म्हणजे 60 डिग्री इक्वल टू काय असेल √3. मायनस असल्यामुळे आपल्याला मायनसमध्ये लिहिता येईल. टॅन 60 ची किंमत ही किती आहे √3 आहे. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल देअरफॉर टॅन x इक्वल टू हा मायनस इथं ॲज इट इज ठेवू √3 बद्दल काय लिहिता येईल आपल्याला टॅन π/3 टॅन x इक्वल टू -टॅन π/3.
हा टॅन आणि हा टॅन आपल्याला इथं कमी करता येईल, म्हणजेच एक्स इक्वल टू काय असेल इथं -π/3. एक्स इक्वल टू -π/3. आता ह्या रेंजच्या दरम्यान आहे का बघायचं आपल्याला इथं. देअरफॉर एक्स इक्वल टू -π/3 बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2. आता येणारी व्हॅल्यू हे जे आहे -90 टू +90च्या दरम्यानची व्हॅल्यू आहे, म्हणजेच किती -π/3 म्हणजे -60 डिग्री. हे -90 ते -90 ते +90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे. ही कंडिशन इथे व्हेरीफाय होते. म्हणून देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यूज of tan inverse √3 is -π/3. ओके, tan इनवर्स -√3 is -π/3. या पद्धतीने आपण साइनचं एक्झाम्पल सोडवलं, कोसेकमधलं एक्झाम्पल सोडवलं, टॅनचे 2 एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह केलेले आहेत. तर कुठल्याही इन्व्हर्स फंक्शनचं जर प्रिन्सिपल सोल्युशन जर काढायचं असेल तर या पद्धतीनं तुम्हाला सोडवता येईल. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. साइन इनवर्स 1/2. आतापर्यंत आपण 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. 5वा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. सिमिलरली मेथड आहे साइन इनवर्स 1/2. देअरफॉर सोल्युशन इज लेट साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू x. आता साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू x. Therefore, by using definition, sin x इक्वल टू हा 1/√2 राईट साईडला आणि हा इनवर्स हा कमी होईल. या डेफिनेशन नुसार काय लिहिता येईल, sin x इक्वल टू 1/√2. बट आता हे 1/√2 कशाची किंमत आहे, sin π/4 म्हणजे sin 45 ची किंमत किती आहे 1/√2. sin 45 ची किंमत किती आहे 1/√2. 1/√2 बद्दल काय लिहिले इथं sin π/4 ची किंमत किती आहे 1/√2. 1/√2 बद्दल काय लिहिले इथं आपण sin π/4. ओके, देअरफॉर sin x इक्वल टू 1/√2. 1/√2 बद्दल आपल्याला लिहिता येईल 1/√2 ची किंमत लिहा sin π/4 रेडियनमध्ये लिहिलं. दोन्ही बाजूमधून आपण साइन कमी करू. x इक्वल टू येणारी जी व्हॅल्यू आली किती आली तर x इक्वल टू π/4. आता आपली कंडिशन व्हेरीफाय होते का बघा. x इक्वल टू π/4 बिलॉंग्स टू द बेंच ऑफ म्हणजे हे रेंजच्या दरम्यान येते का बघा -π/2 टू +π/2. ओके, आता 45 डिग्री हे -90 ते +90च्या दरम्यान येणारी व्हॅल्यू आहे. ही कंडिशन इथे व्हेरीफाय होते. म्हणून देअरफॉर त्याला असं लिहिता येईल द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स 1/√2 is π/4. साइन इनवर्स 1/√2 is π/4. ओके, विद्यार्थी मित्र, आपण जवळपास फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स जवळपास 5 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही घरीही सोडवू शकता. ओके, साइन इनवर्स 1/√2. द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स 1/√2 is π/4. ओके, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट स्प्रेड.